असं तुम्ही इथे कशाला ट्रॅफिक खूप ट्रॅफिक आहे, त्या ट्रॅफिकमध्ये तुम्हाला निघता येणार नाही, नवीन आम्हाला काय नाही त्यांच्यावर विश्वास करायला एवढं दुःखाचा डोंगर ना काय सुधारत नाही आणि आम्हाला बाहेर काढून घ्या म्हणजे मीडिया बाजूला राहील आणि बाजूच्या मार्गाने बारामती पोलीस स्टेशनच्या 2 गाड्या पाठवल्या त्यांनी 2 गाड्याबरोबर 2 गाड्या मागे इथून पुढे ते म्हणले तुम्हाला ट्रॅफिक जाम होईल आणि निघता यायचं मला ट्रॅफिक जाम होईल साताऱ्यावर म्हणजे ह्याच्यातून फलटणच्या तिथून लोणंद बायपासच्या तिथून म्हणजे आम्हाला इकडं बसून दिलं नाही आणि मीडिया तिकडं आहे त्यांना माहीत पूर्ण की मीडिया यांना सहज पाहिजे देतो आणि आम्हाला तो अनुभव नाही ट्रॅफिकचं का निमित्त करून आमची गाडी खराब करतो तुम्हाला ट्रॅफिकचं अडचण आहे असं पूर्ण रिक्वेस्ट बिलला नाही आता काय मोबाईल पोलीस लोकांना माहीत आहे 7:15 केलं तर मुलीची जे काय दुपारी 2-4 संध्याकाळी त्यावेळेस मोबाईल शेअर व्हायला पाहिजे तर मोबाईल शेअर व्हॉट्सअपला पाहिलेला 11:15 लागतो ते डिवाइसला बोलतो कशी घटना घडली की एक SIT जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे ती एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत संदीप भैया सुषमाताई मेहबूबबाई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे पण त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतलाय की ते अमितभाई शहांच्याही कानावर ही सगळ्या वास्तव घालतील कागदपत्र त्यांनाही दाखवतील आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊ नका ही महाराष्ट्राची लेक आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणुसकीच्या नात्याने नैतिकतेने ताकदीने या कुटुंबाबरोबर उभे आहोत पाहायला गेलं तर SIT नेमली असं फक्त घोषणा केली परंतु SIT नाहीये सांगितलेलं आहे गेल्या 2 वर्षापूर्वी एक महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुद्धा अशीच SIT नेमली त्याला 4-5 महिने होते पण SIT नेमून फक्त ठेवले जाते त्याच्यानंतर तपास होतो नाही होतो हे जनतेसमोर नाही महादेव योगायोगाने इथे येतानाच महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांना मी फोनही केलाय त्या मला 11:30 वाजता बीडला भेटणार आहेत त्याच्यामुळे त्याचाही मी रिव्ह्यू त्यांच्याबरोबर घेणार आहे आणि सातत्याने आम्ही सगळेच त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो रोहिणीताई असतात आम्ही सगळेच असतो आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठलाही राजकीय दबाव कुठल्याही केसमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याच्यासाठी संविधानाच्या चौकटीत न्याय सगळ्यांना समानच असला पाहिजे तुम्ही सत्तेत असू द्या किंवा जो गलत आहे वो गलत आहे त्यामुळे महादेव मुंडेंची केस असेल त्याचा आम्ही परत आज सगळे मिळून रिव्ह्यू घेणार आहोत 11:30 वाजता बीडला आणि ही जी घटना आहे या कुटुंबाचा आग्रह आहे की फुल ऑलरेडी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत त्याच्यामुळे अपेक्षा ठेवा नाही झालं तर परत जातील आम्ही दिल्लीत ही फॉलोअप करू हे महाराष्ट्रात फॉलोअप करतील पण सगळ्यांनी ही फुल फ्लॅट जी कुटुंबाची मागणी आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मागणी आहे ती महाराष्ट्र सरकारला करावीच लागेल तर या प्रकरणात सुसाईड नोट मध्ये ज्या दोघांची नावे ते अटक झाले तर परंतु पत्रामध्ये ज्यांची नावे आहेत आणि ज्यांच्यावर आरोप होते त्यांच्यावर मात्र आता तुम्हाला सांगते सिलेक्टिव्हली गोष्टी मीडियात बाहेर कशा येतात कोणीतरी तुम्हाला देतंय ना नाही तर तुम्हाला कसं कळलं असतं आता मला सांगा CDR रिपोर्ट हा लीक कसा झाला सिलेक्टिव्ह लोकांना कसा झाला आरोप प्रत्यारोप झाले अहो कोणाची तरी लेख आहे ती आणि इन्क्वायरी ना पूर्ण पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे ही आपली लेख केलेली आहे महाराष्ट्राची लेख केली आहे आपली नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही इथे सगळे एवढंच करायला आलोय की ह्याच्यात कुठलाही राजकीय दबाव आम्ही येऊ देणार नाही जो कोणी गुन्हेगार कोणी असू दे
त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं इथे हेमाताई पण आहेत, त्याही कुठे गेले? हेमाताई फॉलोअप घेत होत्या. त्यांनी काही, त्या स्वतः वकील आहेत, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शनच्या नोट दिलेल्या आहेत. त्यांनी पण केस घ्यायचं त्यांची इच्छा आहे. पण आमची विनंती राहिली आहे की सरकार केस घेते, म्हणून आम्ही ताईंना विनंती केली की सरकारलाच आपल्याकडून काही